मिळते। रावळपिंडी आणि कराचीमध्ये सुद्धा भारतीय सैन्याने हल्ला केल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं लाहोर पासून आपण जी सुरुवात केलेली आहे आणि रावळपिंडीमध्ये जे मुख्यालय आहे ते सुद्धा भारताने पाकिस्तान महत्त्वाची घडामोड म्हणून श्रद्धा आपल्याला याच्याकडे बघावं लागेल। रावळपिंडी हे अर्थातच महत्त्वाचं शहर आहे, महत्त्वाचं अर्थातच संवेदनशील असं शहर आहे, कारण पाकिस्तान सैन्याचं मुख्यालय या ठिकाणी आणि या रावळपिंडीमध्ये मोठं नुकसान झाल्याची माहिती आपल्यापर्यंत येते। रावळपिंडीमध्ये पाकिस्तानी सैन्याचं मुख्यालय आहे आणि म्हणूनच रावळपिंडी या ठिकाणी झालेलं जे मोठं नुकसान आहे त्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे। एकीकडे कराची बंदर या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलं आहे, कराचीमध्ये 10 स्फोट ऐकू आलेले आहेत। दुसरीकडे रावळपिंडीमधनं ही मोठी अपडेट समोर येते की रावळपिंडीमध्ये सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे, ज्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याचं मुख्यालय आहे। मोठी कारवाई एकूणच भारताकडनं आता होताना दिसते आहे। पाकिस्तानातली प्रमुख शहरं ही या क्षणाला भारताच्या रडारवरती आहे। शिवाजी, आपण जसं म्हटलं की पाकिस्तानाची मोठी शहरं ही सध्या भारताच्या रडारवरती आहेत आणि त्यापैकीच एक रावळपिंडीमध्ये मोठं नुकसान, ज्या ठिकाणी पाकिस्तानच्या लष्कराचं मुख्यालय आहे। आणि भारताने आता केलेल्या उत्तराला जर उत्तर देत राहिला तर संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळ उजेडेपर्यंत पाकिस्तानची जी महत्वाची शहरं असतील ते नकाशावरून गायब झालेली असतील अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। भारताने अजूनही पाकिस्तानला सूचक इशारा दिलेला आहे। बीके कंगाल झालेल्या पाकिस्तानने आता जरी सुधारण्याचा विचार केला तरीही त्यांच्यासाठी त्यांचं राष्ट्र वाचवण्याची ही शेवटची संधी असेल, कारण भारताने सर्व देशांना जगातल्या हे सांगितलेलं आहे पाकिस्तानने सातत्यानं भारताच्या विरोधात आगळीक केलेली आहे आणि भारताने पाकिस्तानला आता धडा शिकवायचा ठरवलेला आहे। पाकिस्तानने ज्या पद्धतीने दहशतवाद पोचला होता त्या दहशतवाद्यांवरती भारताने लक्ष केलं होतं, त्यांच्यावरती हल्ला केला होता। पाकिस्तानला ही सुधारण्याची संधी होती, मात्र पाकिस्तान सुधारला नाही। त्यांनी आज पुन्हा आपल्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला। भारताचे जे हवाई दलाचे तळ आहेत ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। आता भारताने पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरावरती हल्ले सुरू केले। या हल्ल्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर भारताकडनं पाकिस्तानची जी महत्वाची शहरं आहेत त्याचबरोबर जे लष्करी तळ आहेत त्या तळांवरती देखील हल्ले केले जातील। म्हणजे दिवसाचा पहिला किरण येईपर्यंत पाकिस्तानचे महत्वाचे लष्करी तळ असो किंवा महत्वाची शहरं असो ते बेचिराग झालेले असतील। त्यांचे व्यापारी जे बंदर आहेत कराची त्याच्यावरती देखील भारताने हल्ला केलेला आहे आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा असं काही करण्याचा प्रयत्न केला तर ही जी शहरं आहेत ती बेचिराग होतील। पाकिस्तानचे शहरं पुन्हा एकदा उभी राहण्यासाठी पाकिस्तानला दशकं जावी लागतील। त्यामुळे पाकिस्तानने आता सुधारण्याची भाषा करावी, तिथल्या जनतेचा विचार घ्यावा, तिथल्या जनतेसाठी आपण काय मागे ठेवतोय याचा विचार करावा। अद्यापर्यंत भारत आणि पाकिस्तान असं युद्ध सुरू झालेलं नाहीये, हे एअर स्ट्राईक आहेत। हे एअर स्ट्राईकच अशा पद्धतीने सुरू राहिले तर पाकिस्तानला त्यांची शहरं त्यांची गावं कशी वाचवायची याचा विचार भविष्यात करावा लागेल, कारण उद्याचा येणारा सूर्य तिथल्या जनतेला तिथल्या पाकिस्तानच्या जनतेला काय घेऊन येणार आहे याचा विचार तिथल्या सरकारने करणं अपेक्षित आहे। शिवाजी, आपण बोलतात की पाकिस्तानच्या लष्करानं जी पाकिस्तानची नसलेली प्रतिमा तिकडच्या जनतेसमोर पाकिस्तानासमोर उभी केलेली होती ती प्रतिमा, त्या प्रतिमेला आता छेद जाताना या कारवाईच्या रूपानं आपल्याला दिसत आहे।